So yesterday what we have seen in our lecture, we saw demand, types of demand, that is individual demand, market demand, and then market demand schedule, individual demand schedule, individual demand curve, market demand curve. ते जे स्लोप होते ते स्लोप कसे होते कर्वचे, निगेटिव्ह, डाऊनवर्ड, फ्रॉम लेफ्ट टू राईट. राईट. आता आपण दुसरा पार्ट शिकणार आहोत, दॅट इज इन्क्रीज इन डिमांड अँड व्हॉट डज इट मीन. ओके. सो तुमच्या समोर जे दिसतंय ते मी रीड आउट करते. अन इन्क्रीज इन डिमांड मीन्स an increase in quantity demanded at every given price, or in other words an increase in the maximum willingness to pay for each given quantity. So तुमची एक प्राइस अशी फिक्स आहे आणि त्यात तुमची डिमांड किती वाढतेय हे बघणं, दॅट इज कॉल्ड इन्क्रीज इन डिमांड. ओके. सो व्हॉट वुड कॉज अन इन्क्रीज इन डिमांड? काय बरं, कशामुळे इन्क्रीज इन डिमांड होईल? Anything that increases the quantity demanded at a given price. म्हणजे कुठचीही गोष्ट ज्याच्यामुळे डिमांड वाढत जाते तुमच्या दिलेल्या प्राइसला, or that increases the maximum willingness to pay. willingness म्हणजे तुमची इच्छा, जास्तीत जास्त पे करण्याची इच्छा तुमची वाढते फॉर दॅट गिवन क्वांटिटी, इट्स कॉल्ड इन्क्रीज इन डिमांड. ओके. तसंच उलट्या बाजूला बघितलं तर डिक्रीज इन डिमांड साठी असतं, दॅट इज तुम्ही जेव्हा तुमची विलिंगनेस कमी होऊन तुम्ही क्वांटिटी डिमांडेड कमी होते ऍट अ गिवन पर्टिक्युलर प्राइस, देन इट इज कॉल्ड डिक्रीज इन डिमांड. येत आहे लक्षात? आपण ह्या दोन्हीतलाही फरक बघूया. लक्षात ठेवा, थोडीशी हुशारी वापरा. जेव्हा तुम्ही इन्क्रीज इन डिमांड आणि डिक्रीज इन डिमांड मधला फरक बघणार आहात, 3 क्वेश्चन तयार होतात. पहिलं, डिस्टिंग्विश बिटवीन इन्क्रीज इन डिमांड अँड डिक्रीज इन डिमांड. दुसरा, राईट नोट ऑन इन्क्रीज इन डिमांड अँड राईट शॉर्ट नोट ऑन डिक्रीज इन डिमांड. येते लक्षात? थोडीशी स्मार्ट ब्रेन वापरायचा तुमचा. जर समजा नोट लिहायला आली तर तुम्हाला लेफ्ट साइड लिहायला लागेल इन्क्रीज इन डिमांड वर, राईट साइड लिहायला लागेल डिक्रीज इन डिमांड वरती. नीट ऑब्व्हियसली एक्सप्लेन करून मी तुम्हाला पॉइंट सांगते. डिस्टिंग्विश आलं तर तुमच्याकडे आहेच. येते तुमच्या लक्षात? म्हणजे एका पेज वरती तुमचे आता किती तयार होणार आहेत सांगा क्वेश्चन? 3 क्वेश्चन तयार होणार आहेत. लेट्स स्टार्ट. ओके. इन्क्रीज इन डिमांड, डिक्रीज इन डिमांड. पहिला पॉइंट आहे बघा, इन्क्रीज इन डिमांड रेफर्स टू राइज इन डिमांड ड्यू टू चेंजेस इन अदर फॅक्टर, प्राइस रिमेनिंग कॉन्स्टंट. सो जेव्हा प्राइस बदलल्यामुळे तुमची डिमांड बदलते तेव्हा त्याला म्हणतो आपण, बदलते आणि वाढते तेव्हा त्याला म्हणतो आपण एक्सपान्शन ऑफ डिमांड. येते लक्षात? मी काय म्हटलं, जेव्हा प्राइस एखाद्या गोष्टीची, आता असा विचार करा की तुमच्या जर समजा मिसळ आणि वडापाव मध्ये कंपॅरिझन करायचंय. ओके. सो मिसळ समजा पूर्वी 20 रुपयाला मिळत होती, मी 5 मिसळ ऑर्डर करत होते. ओके. आता मिसळ 25 रुपयाला झाली, त्यामुळे माझ्याकडे 100 रुपयेच असल्यामुळे मी 4 मिसळ ऑर्डर करणार. बरोबर. सो प्राइस वाढल्यामुळे माझी जेव्हा डिमांड कमी झाली तेव्हा त्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड, नॉट डिक्रीज इन डिमांड. या उलट झालं असतं, आधी 25 प्राइस असती आणि आता ती 20 झाली असती, तर मी म्हटलं असतं की माझी डिमांड वाढली, 4 वरून 5 वर गेली. सो जेव्हा प्राइस कमी झाली माझी डिमांड वाढली आणि म्हणून त्या वाढणाऱ्या डिमांडला मी म्हणते एक्सपान्शन ऑफ डिमांड. याच्या विरुद्ध जेव्हा प्राइस सेम आहे पण तरीही डिमांड वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे चेंज होत राहिली, सो त्याला म्हणणार आहे इन्क्रीज और डिक्रीज इन डिमांड. प्राइस सेम असताना डिमांड वाढली, वी विल कॉल इट इन्क्रीज इन डिमांड. प्राइस कमी म्हणजे प्राइस सेम आहे पण डिमांड कमी झाली, वी विल कॉल इट डिक्रीज इन डिमांड. तुम्हाला 4 गोष्टी मी आतापर्यंत सांगितल्या. एक्सपान्शन ऑफ डिमांड म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड म्हणजे काय, इन्क्रीज इन डिमांड म्हणजे काय आणि डिक्रीज इन डिमांड म्हणजे काय. या 4 गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या? येस मॅम. ओके. सो लेट्स टॉक. तुमचे अनम्यूट केलेत तरी चालतील माईक. ओके. आणि मला सांगा की एक्सपान्शन ऑफ डिमांड मध्ये तुमची प्राइस वाढते, कमी होते की सेम राहते? प्राइस वाढते. प्राइस वाढते. सो एक्सपान्शन मध्ये एक्सपान्शन मध्ये प्राइस कमी होते ऍक्च्युली, राईट? एक्सपान्शन मध्ये, एक्सपान्शन ऑफ डिमांड मध्ये प्राइस कमी होते, क्वांटिटी डिमांडेड वाढली, प्राइस कमी झाली. बरोबर. मग आता मला सांगा डिक्रीज इन डिमांड
असं जेव्हा म्हणते मी तेव्हा प्राइस चेंज झाली की प्राइस कॉन्स्टंट आहे? कॉन्स्टंट. करेक्ट. डिक्रीज इन डिमांड मध्ये क्वांटिटी तर जी डिमांड केली ती कमी झाली, पण प्राइस मात्र कॉन्स्टंट आहे. करेक्ट. सो आता मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की लक्षात ठेवा, इन्क्रीज डिक्रीज असे शब्द आले की प्राइस कॉन्स्टंट. काय? इन्क्रीज डिक्रीज शब्द आले की प्राइस कॉन्स्टंट. पण कॉन्स्टंट. हा, आणि एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन असे शब्द आले किंवा राईज आणि फॉल अशा लेवलवरची, तर आपण काय म्हणणार? प्राइस चेंज होते. राईट? येते लक्षात तुमच्या? हे कन्फ्युजन बिलकुल असणार नाही. नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता तुम्ही म्यूट करू शकता. आपण पुढचे पॉइंट बघूया. सिम्पली परत एकदा पहिला पॉइंट बघूया. इन्क्रीज इन डिमांड रेफर्स टू द राइज इन डिमांड ड्यू टू चेंजेस इन अदर फॅक्टर्स, प्राइस रिमेनिंग कॉन्स्टंट. सो इतर फॅक्टरमुळे जेव्हा डिमांड बदलते, वाढते, सिम्पली राईज होते, तेव्हा त्याला म्हणतो आपण इन्क्रीज इन डिमांड. आणि जेव्हा डिक्रीज इन डिमांड रेफर्स टू द फॉल इन डिमांड, दॅट इज डिमांड कमी होते ड्यू टू चेंजेस इन अदर फॅक्टर्स. हे अदर फॅक्टर्स कोणते आहेत ते आपण बघणार आहोत बरं का. सो ड्यू टू चेंजेस इन अदर फॅक्टर्स, प्राइस रिमेनिंग कॉन्स्टंट. पुढचा पॉइंट बघा. इन्क्रीज इन डिमांड ऑकर्स when more is purchased at the same price. तुमची डिमांड वाढली, प्राइस सेम आहे, सो मोर इज परचेस, जास्त जास्त खरेदी केलं जातं सेम प्राइसला. असा विचार करा की तुमच्याकडे पूजा आहे, राईट? किंवा तुमच्याकडे काहीतरी फेस्टिवल आहे, काहीतरी पार्टी आहे, बरोबर? मग त्याच्यासाठी तुम्हाला जास्त बिर्याणी बनवायची किंवा पूजा असेल तर त्याचा प्रसाद बनवायचा आहे. सो पूजेच्या प्रसादाला लागतो रवा किंवा बिर्याणीला लागतो जास्त राईस, चावल, राईट? सो तुम्ही काय करणार? तुम्हाला माहिती आहे की रव्याची प्राइस सेम आहे किंवा राईस चावलची प्राइस पण सेम आहे, पण तरी तुम्ही जास्त पोती, जास्त पिशव्या आणून ठेवणार, राईट? त्या पदार्थांच्या. तुमच्या लक्षात येत आहे? सो प्राइस सेमच होती, पण तरी माझी डिमांड वाढली होती, मी जास्त परचेस केलं. ऍट दॅट टाइम वी विल बी कॉलिंग इन्क्रीज इन डिमांड. येत आहे लक्षात? अँड सेम क्वांटिटी इज परचेस्ड ऍट अ हायर प्राइस. ओके. सो सेम, जरी तुमची प्राइस वाढली तरी तुम्ही त्याच टाईपची क्वांटिटी मागून घेणार परत. मेडिसिन सारखं, जर समजा मेडिसिनची प्राइस वाढली आणि तुमच्या गरजेचंच आहे लाईफला, तर तुम्ही काय कराल? तुम्ही ती प्राइस देणार नाही आणि काहीतरी स्वतःला त्रास करून घ्याल? नाही, तुम्ही जास्त पैसे देऊन मेडिसिन विकत घ्याल. सिम्पली असा विचार करा, कोविडचं जर समजा वॅक्सिन आलं किंवा जेव्हा येईल तेव्हा त्याची प्राइस कमी नसणार आहे, त्याची प्राइस मोठी असणार आहे. मग तुम्ही काय विचार कराल? छे प्राइस मोठी आहे, थोडं कमी झाल्यावर घेऊ असं म्हणाल का रे? नाही. आल्या आल्या पहिली सुई मला टोचून घ्यायची असा विचार कराल की नाही? हो की नाही? सो इट्स लाईक दॅट. याला म्हणतात इन्क्रीज इन डिमांड. तसंच डिक्रीज इन डिमांड ऑकर्स वेन लेस इज परचेस्ड ऍट द सेम प्राइस. म्हणजे सेम प्राइस असताना आपण कमी परचेस केलं किंवा सेम क्वांटिटी ऍट लोअर प्राइस. असा विचार करा की पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण खूपदा धान्य भरून ठेवतो, खूपदा जास्त प्रमाणावर ग्रोसरी आणतो, हम बहुत ज्यादा चीजें लेकर रखते हैं बारिश के लिए, तो वैसे ही हमने ओनियंस लेकर रख दिए. ओके. तो क्या हुआ, जैसे जनरली ऐसा रहता है कि 4 मंथ में आप कुछ मतलब चातुर्मास जिसे हम बोलते हैं, हम कुछ लेते नहीं है ज्यादा, ओनियन नहीं लेते. कुछ टाइम ऐसे फेस्टिवल रहते हैं कि हम जो भी मीट खाते हैं, मांस मच्छी खाते हैं, वो लोग खाते नहीं उस दिन, बोलते हैं कि नहीं आज हमारा डे नहीं है. तो उस टाइम अगर आपकी प्राइस फॉल भी है या फिर आपका प्राइस उतना ही है लेकिन आप फिर भी वो चीजें नहीं खरीदेंगे. जैसे ओनियन पहले 20 रुपए को बिकता था, आज भी 20 रुपए को ही है, लेकिन चातुर्मास आएगा, मतलब 4 महीने आप ओनियन नहीं खा सकते, ऐसा अगर दौर आएगा तो आप क्या करोगे? 20 रुपए पर भी ओनियन नहीं खाओगे. लेकिन चातुर्मास के बाद अगर प्राइस बढ़ भी जाती है, 80 रुपए किलो भी हो जाते हैं, तो क्या हम ओनियन खाना छोड़ देंगे? नहीं, हम खाएंगे. So decrease in demand occurs when less is purchased at the same price. बहुत कम मतलब लिया जाता है, प्राइस सेम हो तो भी, और सेम क्वांटिटी एट अ लोअर प्राइस. मतलब सेम क्वांटिटी ली जाती है, अगर प्राइस बढ़े कम हो उसका कुछ मतलब देखा नहीं जाता. समझ में आ रहा है ये दोनों पॉइंट? थर्ड पॉइंट देखो.
इंक्रीज इन डिमांड इज अ रिजल्ट ऑफ, मतलब क्यों होता है इंक्रीज इन डिमांड, ओके। तो उसके फैक्टर्स क्या है, पहला है इंक्रीज इन इनकम। तो आपका प्राइस कांस्टेंट है, लेकिन अगर आपका इनकम बढ़ गया आपकी डिमांड बढ़ेगी। सिंपल एग्जांपल, अगर आप पहले आपने सोचा था कि मैं नैनो लूंगा क्योंकि, या नैनो लूंगी क्योंकि आपके पास 2 लाख रुपए, लेकिन अचानक से आपका सैलरी हो गया 4 लाख पर मंथ। वाओ, दैट्स अ नाइस थिंग, राइट? इवन टू थिंक, ओके। सो एट दैट टाइम आप क्या करोगे, ठीक है अब नैनो नहीं, अब कुछ बड़ी वाली गाड़ी लेते हैं। जैसे कि थोड़ा आपका बजट बढ़ेगा, मे बी आप कुछ नए वाले कार लोगे, मे बी ब्रेजा, मे बी what would you like to buy? कौन सी कार लोगे आप, अगर आपका सैलरी 4 लाख पर मंथ हो जाता है तो, नैनो को छोड़कर? मुझे लगता है कि मे बी, यस, Fortuner. sorry, I couldn't hear you. Could you please repeat? कोणती कार घ्याल तुम्ही जर तुम? Fortuner. Oh yes, yes, Fortuner. Even maybe it's something like that, या फिर Volkswagen की कौन सी कार, right? Polo maybe, or I don't know your preferences, maybe BMW, Audi, yeah. If going ahead, Yeah. Mercedes, sedan, something like that, so you can try that. तो आप जैसे, मतलब आपका अगर इनकम इंक्रीज होता है तो भी आपका डिमांड इंक्रीज होगा। उसके बाद होता है इंक्रीज इन प्राइस ऑफ सब्सटीट्यूट्स। तो ऐसा सोचो कि आपके पास 2 पेन्स है, एक्स और वाई, आप कोई भी चूज कर सकते हो, लेकिन बहुत पहले से आप एक्स पेन यूज कर रहे हो, दोनों की प्राइस पहले 10-10 थी, ओके। तो जब आप एक्स की प्राइस यूज कर रहे हो और एक्स यूज कर रहे हो 10 रुपए का, लेकिन अचानक से क्या हुआ, एक्स की प्राइस हो गई जैसे कि 15-20 रुपए, ओके। अब एक्स पेन 20 रुपए को बिकता है, वाई पेन 10 रुपए को ही है, तो आप क्या 20 रुपए खर्च करके वो एक्स लोगे या वाई लोगे? यू विल टेक वाई, राइट? आप वाई वाला पेन लोगे। तो दैट इज कॉल्ड इंक्रीज इन प्राइस ऑफ सब्सटीट्यूट। मतलब आप जो यूज कर रहे हो उसके सामने वाला सब्सटीट्यूट की प्राइस अगर चेंज हो गई तो आप एक से दूसरे के ऊपर शिफ्ट हो जाते हो। इसकी वजह से भी डिमांड, जो सब्सटीट्यूट का अगर प्राइस इंक्रीज हुआ तो सब्सटीट्यूट का डिमांड घटेगा, लेकिन उसके अगेंस्ट जो प्रोडक्ट है उसका डिमांड बढ़ेगा। सिंपली चाय कॉफी को सब्सटीट्यूट नहीं माना जाता, क्योंकि दैट्स लाइक योर टेस्ट, योर हैबिट्स, कि मैं चाय पीता हूँ, मैं कॉफी पीती हूँ, लाइक दैट। लेकिन अगर वो सब्सटीट्यूट माने गए तो चाय की अगर प्राइस बढ़ती है तो कॉफी की डिमांड बढ़ेगी, चाय की प्राइस बढ़ी फिर कॉफी की डिमांड बढ़ेगी, लेकिन कॉफी की प्राइस बढ़ेगी तो चाय की डिमांड बढ़ेगी। समझ में आ रहा है या कंफ्यूजन है? समझता है कि थोड़ा सा कंफ्यूजन है? थोडा कन्फ्युजन आहे. येस, बघा आता असा विचार करा, चहा आणि कॉफी दोन्ही 20 रुपयाला मिळतात असं आपण समजूया। सो चहा आणि कॉफी हे जर एकमेकांचे परफेक्ट सबस्टिट्यूट आहेत, म्हणजे चहा ऐवजी आपण कॉफी पण पिऊ शकतो, कॉफी ऐवजी आपण चहा पण पिऊ शकतो। सो जर समजा जे लोक चहा पित असतील पण चहाची प्राइस अचानक एका कपाला 40 रुपये झाली, ओके, सो ते लोक चहावरून कॉफीवर शिफ्ट होतील का रे? कन्सिडरिंग ते एकमेकांना सबस्टिट्यूट आहेत, ओके। तर मग काय होईल, जर समजा चहाची प्राइस 20 वरून 40 वर गेली तर चहा पिणारे लोक जे असतील ते कॉफी प्यायला लागतील, म्हणजेच कॉफीची डिमांड वाढेल, करेक्ट। वेराज उलट होईल, चहाची डिमांड मात्र कमी होईल। येत आहे तुमच्या लक्षात? दॅट इज कॉल्ड इन्क्रीज इन प्राइस ऑफ सबस्टिट्यूट। कॉफी ही चहाची सबस्टिट्यूट असं जर समजलं तर जर चहाच्या प्राइस मध्ये वाढ झाली तर कॉफीची डिमांड वाढणार आहे, चहाच्या प्राइस मध्ये वाढ झाल्यावर कॉफीची डिमांड वाढणार आहे, सबस्टिट्यूटच्या प्राइस मध्ये वाढ झाल्यावर जी ओरिजिनल कमोडिटी होती कॉफी तिची डिमांड वाढणार आहे। येतंय लक्षात तुमच्या? हो, येस। सो त्याच्या पुढचं आहे डिक्रीज इन प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स। म्हणजे असा विचार करा की कॉम्प्लिमेंटरी गुड्स म्हणजे एका गोष्टीतून दोन्ही गोष्टी येणार आहे, शाई आणि शाई पेन, ओके।
किंवा पेन आणि रिफिल्स. सो मगाची जी पेन होती आपण असा विचार करू त्यांना जरा ब्रँडची नावं देऊ. लेक्सी आणि रेसर जेल. ओके, सो रेसर जेलची पूर्वीची प्राइस आहे 10 रुपये असते रेसर जेलची प्राइस, आणि त्याच्या रिफिलची प्राइस असते 6 रुपये, बरोबर. आणि लेक्सीचं पेन असतं 5 रुपयाला, रिफिल अंदाजाने 2 रुपये असं आपण कन्सिडर करूया. ओके, पण आपल्याला आत्ता लेक्सीचं बघायचंच नाही, आता आपल्याला फक्त रेसर जेलचं बघायचंय. सो जर समजा पेनात रिफिल असेल तर माझं पेन उपयोगी ठरतं, बरोबर. अगर मेरे पेन में रिफिल है तो यूजफुल होगा वो. तो अगर मेरा पेन 10 रुपए को मैंने लिया, फिर उसके बाद एक वाली जो रिफिल रहती है वो खत्म हो गई, अब मैंने 6 रुपए की रिफिल ली और उसमें फिल कर दी, तो अगर मेरे और सेम थिंग है कि अगर मेरे रिफिल का प्राइस 6 से 10 हो गया, तो क्या मैं अलग वाली रिफिल लूंगी या अलग वाला पेन ही लूंगी? राइट, अलग वाला पेन. करेक्ट, कारण रेसर जेलचं ओरिजिनल प्राइसच 10 रुपये आहे, तर ती प्राइस 10 रुपये असताना आपोआप जर रिफिलची प्राइस पण 10 रुपये झाली तर मी म्हणेन रिफिल कशाला, मग मी नवीन पेनच घे. राईट, सिमिलरली मी ऑलरेडी 6 रुपयाला रिफिल असल्यामुळे एकच रिफिल घेत होते, पण आता ती जर 3च रुपयाला मिळायला लागली तर मी 2 रिफिल घेईन का? Yes. बरोबर. म्हणजेच जर समजा पेनाचं कॉम्प्लिमेंटरी गुड म्हणून मी रेसर जेलच्या रिफिल कडे पाहिलं, तर जर त्या कॉम्प्लिमेंटरी गुडची प्राइस कमी झाली तर मी जास्त डिमांड वाढवेन, पेनाची पण आणि रिफिलची पण, बरोबर. येस, म्हणून डिक्रीज इन प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स. लक्षात येतं हे कन्सेप्ट? ओके, जर काही असेल क्वेश्चन तर विचारा. ओके, त्याच्यानंतर इन्क्रीज इन पॉप्युलेशन. आता विचार करा, पॉप्युलेशन म्हणजे आपण सगळे, बरोबर. त्यामुळे नंबर ऑफ पीपल इज इक्वल टू नंबर ऑफ कन्झ्युमर. जेवढे लोक पॉप्युलेशन ऍज सच कन्सिडर केले जातात, म्हणजे जगातले सगळे लोक, ते जगातले सगळे लोक कन्झ्युमर असतात, काही ना काही गोष्टी ते खरेदी करतच असतात. मग जर समजा तुमचे असे पॉप्युलेशन वाढत गेली तर तुमचे नंबर ऑफ कन्झ्युमर्स वाढणार की कमी होणार? करेक्ट, वाढणार. पॉप्युलेशन वाढली की तुमचे कन्झ्युमर्स वाढणार, आणि कन्झ्युमर्स वाढले की डिमांड वाढणार. सो इन्क्रीज इन डिमांड. येते लक्षात? आणि वेन गुड्स आर इन फॅशन, म्हणजे तुमची त्या गुड्सची फॅशन वाढली की तुमची आपोआप त्याची डिमांड वाढणार. तुम्ही कोणी बदमाश कंपनी नावाचा पिक्चर पाहिलायत का याच्या आधी? त्यात मला वाटतं शाहिद कपूर आणि ती अनुष्का शर्मा, राईट, ती आहे. बघितला नसेल तरी बघू नका, म्हणजे मला काही प्रॉब्लेम आहे तुम्ही बघितला की नाही, पण त्यात असं दाखवलं होतं की ते एक शर्टचं प्रोडक्शन करत असतात. ओके, सो शाहिद कपूरची जी कंपनी आहे ती शर्टचं प्रोडक्शन करत असते, आणि त्यात काहीतरी डिफेक्ट येतो असा की वॉश झाल्यावरती त्या शर्टचा पूर्णच्या पूर्ण रंग बदलत असतो. आणि मग काय करायचं ना, असे मार्केटमध्ये तर कोणी विकत नाही घेणार शर्ट, पण त्याच्या डोक्यात काय आयडिया येते की त्याची एक मैत्रीण असते की जी मायकल जॅक्सन नावाचा खूप मोठा पॉपस्टार होता. सो हा जो पॉपस्टार अतिशय लोकप्रिय, अतिशय फेमस, म्हणजे असा विचार करा आत्ताचे तुम्ही कुणीही फेमस ऍक्टर किंवा फेमस पॉपस्टार घ्या, गायक घ्या, जस्टिन बिबर सारखे मे बी लाईक दॅट, आणि त्याच्याहून मे बी जास्त असेल तो, असं आपण म्हणू, कारण तेव्हा तेवढंच एक लोकांना बघायला होतं ना, फारशी काही माध्यमं नव्हती बघायला. सो त्याने काय केलं, एका त्याच्या कॉन्सर्ट मध्ये तो त्याला शर्ट घालायला राजी केलं, त्याचा जो डिफेक्टिव्ह शर्ट होता तो, आणि ऍड कशी केली माहितीये का, मायकल जॅक्सनने वापरलेला शर्ट आता बघा. आणि त्यामुळे काय झालं माहितीये का, त्याची जी फॅशन होती त्या शर्टची इतकी वाढली की ते शर्ट डिफेक्टिव्ह असून सुद्धा लोकांनी भराभर घेतले, कारण मायकल जॅक्सनने घेतले होते. तुम्हाला अशी कोणती उदाहरणं माहिती आहेत का की कुणीतरी असं फॅशन मध्ये अचानक ती गोष्ट चालायला लागली आणि मग एकदम तिची बूम आली मार्केटमध्ये, त्याची डिमांड वाढली? डू यू नो समथिंग लाईक दॅट? मला तुम्ही उदाहरणं सांगू शकता जर तुम्हाला आठवत असतील तर. खरंच नाही? खूप आहेत मॅडम. मग सांगा ना मला एकदम. हिरोजनी घातलेल्या कपड्यांची, राईट. आणखीन? फॉर एक्झाम्पल सलमान खान. मे बी त्याने एखादी गोष्ट केली म्हणून ते
तुम्ही बघितलं असेल राईट, धवन. त्याची ती मागे घातलेल्या गॉगलची एकदम क्रेज झाली होती, म्हणजे तो ते मागे लावायचा, ते एका चित्रपटात त्याने वापरलं, त्याबरोबर त्याची एक क्रेज झाली होती. तसं तुम्ही असा विचार करा की एकाने जिओचा प्लॅन घेतला, जिओ कमी झाल्यावर, त्याबरोबर एकदम मार्केटमध्ये जिओ घेण्याची पण एक लाट उसळली होती. तुम्हाला आठवतंय? तेव्हा असं जिओच्या शॉप्स बाहेर लांब 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 रांगा लागलेल्या असायच्या. तुम्ही ऐकलंय कधी? करेक्ट. मॅडम आता एक लेटेस्ट 6 महिन्यापूर्वीच एक उदाहरण आहे, म्हणजे मी नोटीस केलेलं आहे, बरेच लोक वायरलेस हेडफोन वापरायला लागले होते. एकदम डिमांड आली करेक्ट. होती की माझ्याकडे डिमांड लेबल आलेली. घ्यायचंय. येस येस करेक्ट आहेत, आणि लोक वेड्यासारखे माझ्याकडे वायरलेस हेडफोन वापरतात. ती खूप मोठी डिमांड आली होती आणि आता लेटेस्ट झालेली. येस येस अगदी एकदम करेक्ट. मस्त मस्त, हे खरंच असं झालेलं होतं. सो तुम्हाला लक्षात येते राईट. आणि तसंच वेन देअर इज अ इन्क्रीज इन डिमांड, म्हणजे आता तुम्हाला हे जे फॅक्टर मी तुम्हाला सांगितले ते तुमच्या इन्क्रीज इन डिमांडला कारणीभूत ठरतात. करेक्ट. ह्याच उलट बघितलं की डिक्रीज इन डिमांड इज अ रिझल्ट ऑफ की डिक्रीज इन इन्कम. जसं इन्क्रीज इन इन्कम मुळे तुमची इन्क्रीज इन डिमांड होत होती, तसं डिक्रीज इन इन्कम मुळे तुमचं आपोआप डिमांड पण डिक्रीज होणार आहे. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील की हेच 5 फॅक्टर तुम्ही जर उलटे केलेत तर त्याच्यामुळे तुमची डिक्रीज इन डिमांड होणार आहे. सो तुमच्याकडे काय मी असाइनमेंट देणार आहे की मी तुम्हाला 2 मिनिटं होल्डवर ठेवणार आहे. तुम्ही हे दोन्ही फरक वाचायचे नीट, आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा सोडून द्या, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, आणि त्यातलं काय लक्षात येत नाहीये ते मला सांगायचं. मी तुम्हाला 2 मिनिटं होल्डवर ठेवणार आहे. ओके, सो रीड इट. सो फॉर द 4th पॉइंट हमने ये देखा कि जब डिमांड बढ़ रहा है, डिमांड इंक्रीज हो रहा है, तो आपका ये जो डीडी कर्व दिख रहा है जो ओरिजिनल, वो राइट वर्ड शिफ्ट हो जाएगा. कहां पर? राइट वर्ड. और D1 पर पहुंच जाएगा. तो क्वांटिटी डिमांडेड भी बढ़ेगी, Q थी वो Q1 हो जाएगी. प्राइस सेम रही है, अगर आप देख सकते हो तो प्राइस P ही रह गई है लेकिन डिमांड बढ़ गई है. सो प्राइस रिमेन्स कांस्टेंट, लेकिन आपका जो डिमांड कर्व था DD वो बदलकर D1 हो गया है. वैसे ही अगर डिक्रीज में है तर ओरिजिनल तुमचा डिमांड कर्व आपण म्हणूया DD आहे, हे सोडून द्या, इथे चुकीचं झालंय. ओके, सो ओरिजिनल तुमचा डिमांड कर्व आहे DD, आणि मग लेफ्टवर्ड शिफ्ट झाली कारण डिमांड डिक्रीज झाली. मे बी तुमचं इन्कम कमी झालं त्यामुळे प्राइस सेमच आहे, आणि Q वरून Q1 वर तुमची डिमांड आली. येत आहे तुमच्या लक्षात? नक्की? पुन्हा एकदा समजावायचं आहे? हो चालेल मॅडम. हरकत नाही. आता बघा, जेव्हा कधी तुमची डिमांड इन्क्रीज होते तेव्हा हा तुमचा ओरिजिनल डिमांड कर्व आहे. म्हणजे असा विचार करा, मगाशी जो चहा कॉफीचं उदाहरण घेतलं होतं आपण, तर चहाच्या डिमांडची ही ओरिजिनल लाईन, सॉरी कॉफीच्या डिमांडची ही ओरिजिनल लाईन आहे DD. ओके, आता जेव्हा तुम्हाला पुढे तुमची चहाची प्राइस वाढल्यामुळे लोक कॉफीवर शिफ्ट होणार आहेत की नाही, असं आपण म्हटलं, मग त्यामुळे कॉफीची डिमांड वाढणार, प्राइस सेमच राहणार आहे तुमची चहाची 20 होती ती, सॉरी कॉफीची, कारण चहाची किंमत, ओके लेट्स सी, सो चहाची किंमत 20 होती, ती वाढून झाली 40. ओके, ते 46 दिसत असलं तरी ते 40 आहे. आणि कॉफी जी ऑलरेडी 20 रुपयांनाच होती ती 20च रुपयांना वाढली, म्हणजे 20च रुपयांची. सो जे लोक चहा पित होते त्यातले काही लोक कॉफी घ्यायला लागतील. सो ओरिजिनल कॉफीचा डिमांड कर्व काय होता? DD. आता डिमांड इन्क्रीज झालेली असल्यामुळे तुमचा जो डिमांड कर्व आहे तो राईट वर्ड शिफ्ट होईल, म्हणजे उजवीकडे शिफ्ट होईल वरती, आणि त्याच्यामुळे तो बनेल D1. तुमची पहिली चहाची किंमत वाढण्याआधीची डिमांड होती कॉफीची Q, पण आता जेव्हा चहाची किंमत वाढल्यामुळे लोक कॉफीवर शिफ्ट झालेत आणि कॉफीची डिमांड वाढलीये, तेव्हा ती झालीये Q1. ही तुमच्या लक्षात येत असेल तर हीच रेष खाली ओढून ती एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट केलीये, आणि तुमची नवीन कॉफीची डिमांड आहे Q1. येतंय लक्षात हा ग्राफ? येस मॅम. करेक्ट.
आता हेच उलट आहे. जर समजा असा विचार करा, काही कारणामुळे कॉफीची डिमांड कमी झाली असती. मे बी कॉफीची प्राइस 20च आहे, पण लोकांना वाटायला लागलं काहीतरी असं, अशा येतात ना थिअरीज मार्केटमध्ये, की तुम्ही जर कॉफी प्यायली तर तुमचे केस गळायला लागतील, तुमच्या अंगावर सुरकुत्या येतील, तुमचं वेट वाढेल, किंवा अशा काहीतरी क्रेझी थिअरीज येतात. हे खरं आहे असं मी म्हणत नाही, उगाचच माझ्या घरी मोर्चा घेऊन येऊ नका. तर मी असं म्हणते, असं जर समजा काही थिअरी मार्केटमध्ये आली फॅन्टसी, तर काही लोक असतात की जे म्हणतात नको नको कॉफी नको प्यायला, आता आपण चहाच प्यायला लागू. बरोबर. सो ते लोक त्या जर चहा प्यायला लागले तर त्यामुळे कॉफीची डिमांड काय होईल सांगा? करेक्ट, कमी होईल कॉफीची डिमांड. येस येस, अगदी करेक्ट. आणि त्यामुळे ओरिजिनल जो आपला DD असा कॉफीचा कर्व होता डिमांडचा, तो याला आपण D2 D2 असं नाव देऊया. ओके. सो D2 D2 असा होईल. म्हणजे तो लेफ्टवर्ड सरकेल, डावीकडे सरकेल आणि कमी झाल्याचं दाखवेल. ओके. सो जेव्हा इन्क्रीज होते डिमांड तेव्हा कर्व राईटवर्ड सरकतो, जेव्हा डिमांड डिक्रीज होते तेव्हा तो लेफ्टवर्ड सरकतो. आणि आपोआप त्यामुळे काय होईल, DD हा जो कर्व आहे तो D2 D2 कडे सरकेल. जेव्हा कॉफीची प्राइस 20च होती पण कुठलीही थिअरी मार्केटमध्ये नव्हती, तेव्हा तुमची डिमांड होती Q. पण आता जेव्हा ही थिअरी मार्केटमध्ये आले आणि लोकांनी कॉफी पिणं सोडलंय किंवा कमी केलंय, तेव्हा तुमच्या कॉफीची डिमांड असेल Q2. आणि Q2 जर तुम्ही बघितलं, एक्स ऍक्सिसच्या नेहमी डावीकडची गोष्ट कमी असते उजवीकडच्या गोष्टीपेक्षा. सो Q2 इज लेस दॅन Q, म्हणजेच कॉफीची डिमांड कमी झाली. सिमिलरली इकडे पण असंच आहे, Q ही लेस दॅन Q1 आहे, पण तेव्हा आपण Q कडून Q1 वर जाणार आहोत इन्क्रीज होताना, आणि इकडे मात्र Q वरून Q2 कडे जाणार आहोत डिक्रीज होताना. इथपर्यंत लक्षात येतंय नक्की? येस मॅडम. ओके. काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. नंतर जर व्हिडिओ बघा एकदा परत, जर पुन्हा शंका वाटत राहिल्या तर शेवटपर्यंत बघा. आपोआप तुमच्या कधी कधी व्हिडिओ बघण्याच्या ह्याच्यात म्हणजे युट्यूबवर त्या शंका सॉल्व्ह होऊन जातात. ओके. मी आज अपलोड करीन त्या. लेट्स गो फर्दर. सो आता हे कसं दाखवलं आता थोडस जरा चांगल्या प्रकारे. सो असा विचार करा, उजव्या बाजूला प्राइस पर युनिट आहे, $25, $50 अशा ह्याच्यात, आणि उजव्या नाही डाव्या बाजूला Y ऍक्सिस वर प्राइस पर युनिट, आणि X ऍक्सिस वर म्हणजे आडव्या ऍक्सिस वरती तुमचं क्वांटिटी डिमांडेड आहे, 70, 80 असे काहीतरी फिगर दिलेले आहेत. बरोबर. सो त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा प्राइस 25 होती, $25, तेव्हा तुमची क्वांटिटी डिमांडेड होती 70. इथपर्यंत लक्षात येत आहे तुमच्या? येस मॅम. येस. सो तुमचा हा आहे ओल्ड डिमांड कर्व, DD असं मगाच्या फिगर मध्ये आपण ज्याला म्हटलं होतं. सो जेव्हा कधी तुमची त्याच्यानंतर काहीतरी गोष्टी घडल्या तर काय झालं, हीच 25 रुपयाची प्राइस सेम राहिली, फक्त तुमची डिमांड मात्र किती झाली, 80. आणि त्यामुळे तुमचा जो ओल्ड डिमांड कर्व होता तो सरकला तुमच्या उजवीकडे राईटवर्ड. सो दॅट्स अ न्यू डिमांड कर्व. येत आहे लक्षात तुमच्या? लेट्स गो फर्दर. आधी मला माझी चित्रकला पुसू देत. सो अर्थातच हे जे राईटवर्ड शिफ्ट आहे त्याच्यातने आपल्याला कळतं की ग्रेटर क्वांटिटी विल बी डिमांडेड ऍट द सेम प्राइस. तुमची प्राइस सेम राहील पण राईटवर्ड शिफ्ट झाल्यामुळे डिमांड कर जास्त क्वांटिटी डिमांड होईल सेम प्राइसला. ओके. सो दॅट इज सिम्पली जेव्हा आपण असा विचार करत असतो ग्रेटर विलिंगनेस टू पे, म्हणजे अर्थात लेट्स ड्रॉप इट फॉर अ नाउ, कारण तुमचं उगाच कन्फ्युजन होईल. या टर्मवर आपण नंतर कधीतरी येऊया. ओके. सो मगाचपर्यंत काय झालं होतं, आपण डिटर्मिनंट्स बघितले होते. ओके.
कोणते कोणते होते ते, ज्याच्यामुळे तुम्हाला त्या चार्ट मध्ये कळलं होतं हे गोष्टी झाल्या तर तुमची डिमांड इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. सो अशा कोणत्या गोष्टी आहेत प्राइस वगळता की ज्या तुमच्या डिमांडला अफेक्ट करतात ते आपण बघणार आहोत. ओके, हा 5 गोष्टी तुमच्या समोर मी ठेवल्या. पहिलं, द प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ऑब्व्हियसली तुमचा अख्खा लॉ बेस आहे, त्याच्यावर प्राइस वाढली डिमांड कमी होते, प्राइस कमी झाली डिमांड वाढते, बरोबर. सो प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. दुसरं आहे द इन्कम ऑफ बायर्स. मला वाटतं मगाशीच आपण ह्याच्यावर पण बघितलं की माणसाच्या इन्कम वरती खूपदा त्याचे खरेदी अवलंबून असते. सो समजा दिवाळीचा बोनस मिळाला तर आपण दिवाळीसाठी नवीन, तुमच्या बाबांना जेव्हा दिवाळीचा बोनस मिळतो तेव्हा तुम्ही दिवाळीसाठी जास्त काहीतरी खरेदी करू शकता, फर्निचर करू शकता, मे बी घराला रंग लावू शकता, सेम कुठल्याही सणात किंवा न्यू इयर्सला जर समजा बोनस मिळाला किंवा दरवर्षी जसं इन्क्रीमेंट होते, सॅलरी वाढते, सॅलरी कधी म्हणजे असं असतं की सॅलरी इन्क्रिमेंटेशन होतं, तर तेव्हा तुम्ही काही जास्त गोष्टी आणू शकता. सो इन्कम वाढलं की तुमचे डिमांड वाढते, इन्कम कमी झालं डिमांड कमी होते. त्याच्या बरोबरीने द प्राइजेस ऑफ रिलेटेड गुड्स और सर्व्हिसेस either complimentary or purchased along with the particular item or substitutes and bought instead of a product. So prices of related goods or services मतलब प्राइस जो कॉम्प्लीमेंटरी गुड, अगर कॉम्प्लीमेंटरी गुड का प्राइस बढ़ा तो आपका डिमांड कम हो जाएगा. मतलब अगर रेसर जेल का पेन लेना है लेकिन रेसर जेल की रिफिल 30 रुपीज को हो गई लेकिन रेसर जेल 10 ही रुपीज को है, तो आप क्या बोलोगे, हमेशा हर एक नया पेन लेना पड़ेगा, वो नहीं, मतलब हमें कुछ मैनेज होने वाला नहीं है, हमें रिफिल्स ही चाहिए. सो वी विल स्टॉप यूजिंग रेसर जेल और रेसर जेल की डिमांड कम हो जाएगी. इसके साथ अगर रेसर जेल के सब्स्टिट्यूट का प्राइस बढ़ता है, मतलब रेसर जेल का अगर सब्स्टिट्यूट है लेक्सी का पेन और लेक्सी की प्राइस बढ़ जाती है, जैसे 50 रुपए हो जाती है, तो आप लेक्सी का पेन यूज करना बंद कर दोगे, आप रेसर जेल पे शिफ्ट हो जाओगे. तो जैसे आपके रिलेटेड गुड्स मतलब कॉम्प्लीमेंटरी, सप्लीमेंटरी, ये सब्स्टिट्यूट्स, ये सब गुड्स का अगर प्राइस चेंज होता रहेगा तो आपकी डिमांड भी उसके साथ चेंज हो जाएगी. डोंट वरी, हम इसके बारे में डीप में पढ़ने वाले हैं. अभी के लिए सिर्फ इंट्रोडक्शन करवा रही हूँ क्योंकि हमारे पास सिर्फ लास्ट मिनट बचा है. अब फिर से ज्वाइन करने वाले हो यही मीटिंग इन 2 मिनट्स. ओके, आर यू गेटिंग इट? आप फिर से ज्वाइन करोगे राइट ये मीटिंग? हाँ, यस मैम. और हम तब हमारा अटेंडेंस भी देखेंगे. ओके